महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण मालमत्ता हस्तांतरणाच्या विविध कायदेशीर दस्तऐवजांचा आणि नुकत्याच आलेल्या न्यायालयीन निकालांचा एक सखोल अभ्यास करणार आहोत. विचार करा, एखादी जमीन किंवा घर घेताना लाखो रुपयांचे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी वाचवणे आणि त्याचवेळी आपली किंवा एखाद्या सामान्य शेतकऱ्यांची आयुष्यभराची पुंजी फसवणुकीपासून सुरक्षित ठेवणे हे किती जिकरीचे असते. अगदी बरोबर. मालमत्तेचा व्यवहार करताना नेमका कोणता मार्ग कायदेशीर आहे आणि कोणता मार्ग थेट फसवणुकीच्या खड्ड्यात नेतो हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. आजची ही चर्चा विशेषतः शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आज आपण खरेदी खत, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र आणि हक्क सोडपत्र यांसारख्या 6 महत्त्वाच्या कायदेशीर मार्गांची अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत. हो. एक चुकीचा कागद आणि पिढ्यानपिढ्यांची जमीन हातातून जाऊ शकते हे वास्तव आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो. तसं बघायला गेलं तर मालमत्तेचा व्यवहार हा कोणत्याही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि संवेदनशील आर्थिक निर्णय असतो. बरोबर. आपण अनेकदा पाहतो की फक्त कायदेशीर माहितीच्या अभावी सामान्य माणूस, विशेषतः शेतकरी, चुकीच्या कागदपत्रांवर सह्या करतो आणि नंतर पिढ्यानपिढ्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवत बसतो. हो ना. म्हणूनच हे जे 6 मार्ग आपण आज पाहणार आहोत त्यामागचा कायदा काय सांगतो आणि त्याचा व्यवहारात काय परिणाम होतो हे मुळापासून समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी सहमत आहे मी. आता बघा, जेव्हा आपण मालमत्तेचा विचार करतो तेव्हा कुटुंब बाहेरून एखादी जमीन किंवा वास्तू विकत घेण्याची प्रक्रिया सर्वात आधी येते, ज्याला आपण खरेदी खत किंवा सेल डीड म्हणतो. समजा एखाद्या शेतकऱ्याने रात्रंदिवस काबाड कष्ट करून काही पैसे साठवले आणि त्याला शेजारील शेतजमीन घ्यायची आहे. बरोबर. तर ही प्रक्रिया कायद्याच्या कसोटीवर कशी उतरते? म्हणजे यात काही टप्पे असतात का जे पाळणं बंधनकारक आहे? होय. खरेदी खत हा मालकी हक्क कायदेशीररित्या हस्तांतरित करण्याचा सर्वात भक्कम आणि प्राथमिक मार्ग आहे. अच्छा. यात पैशांच्या मोबदल्यात मालमत्ता दिली जाते. मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम 54 नुसार याची तरतूद केली आहे. जर आपण प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर मी एक चेकलिस्टच्या स्वरूपात टप्पे सांगतो. पहिला टप्पा असतो तो साठेखत, म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल बनवण्याचा. हा एक प्राथमिक दस्तऐवज आहे. म्हणजे डायरेक्ट खरेदी खत नाही करत? नाही. समजा 50 लाखांचा जमिनीचा व्यवहार ठरला आहे तर या पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणजे ॲडव्हान्स म्हणून दिले जातात आणि शर्ती लिहून घेतल्या जातात. अच्छा. या साठेखतात साधारणपणे 90 दिवसांची मुदत ठरलेली असते, ज्यामध्ये उर्वरित रक्कम द्यायची असते. म्हणजे हे साठेखत म्हणजे एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये आगाऊ पैसे देऊन टेबल बुक केल्यासारखं आहे. टेबल तुमच्या नावावर बुक झालंय, पण जोवर तुम्ही पूर्ण बिल भरत नाही तोवर ते जेवण अधिकृतपणे तुमचं होत नाही. बरोबर. अतिशय अचूक उदाहरण दिलत. साठेखत हा कच्चा दस्तऐवज आहे, यातून मालकी हक्क मिळत नाही. म्हणून दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे प्रत्यक्ष खरेदी खत किंवा सेल डीड बनवणे. जेव्हा 90 दिवसानंतर पूर्ण पेमेंट केलं जातं तेव्हा नोंदणी कायदा कलम 17 अंतर्गत या खरेदी खताची नोंदणी करणं सक्तीची असते. आता याची तरतूद काय आहे ते आपण पाहू. सांगा ना. कायद्यानुसार 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही स्थावर मालमत्तेचा व्यवहार हा नोंदणीकृतच असावा लागतो. म्हणजे रजिस्टर करणं बंधनकारक आहे? हो. याचा सोपा अर्थ असा की जोवर तुम्ही सरकारी दफ्तरी म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करत नाही तोवर सरकार तुम्हाला त्या जमिनीचा मालक मानत नाही. बापरे. आणि याचा व्यवहारात परिणाम काय होतो तर नोंदणीकृत खरेदी खत झाल्यावरच 7/12 उतार्यावर कायदेशीररित्या नवीन मालकाची नोंद होऊ शकते. हे समजायला अगदी सोपं आहे. पण मग इथे एक मोठा अडथळा येतो, तो खर्चाचा. खरेदी खत म्हटलं की मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा मोठा आर्थिक बोजा पडतो. हा खर्च नेमका कसा ठरतो? बरं, इथे क्विक फॅक्ट सांगतो. खरेदी खतावर सर्वसाधारणपणे 7 ते 8% मुद्रांक शुल्क लागते. बापरे, 7 ते 8%? होय. पण ही रक्कम कशावर ठरते तर सरकारी दर, ज्याला आपण रेडी रेकनर किंवा सर्कल रेट म्हणतो, आणि जमिनीचा प्रत्यक्ष बाजारभाव यापैकी जी रक्कम जास्त असेल त्यावर हे शुल्क आकारले जाते. अच्छा. म्हणजे कमी दाखवून फायदा नाही? अजिबात नाही. आता हे दर ठरवताना शासन अनेक घटक पाहते.
त्या जमिनीपर्यंत जाणारा रस्ता कच्चा आहे की पक्का डांबरी आहे, तिथे विहीर आहे का, जमिनीवर एखादं बांधकाम आहे का, हे सगळं पाहिलं जातं. म्हणजे जमिनीच्या प्रकार आणि दर्जानुसार हा दर बदलत जातो. अगदी. भारतात वेगवेगळ्या राज्यात जमिनीच्या प्रकारानुसार सूक्ष्म मूल्यांकन होतं. उदाहरणार्थ पश्चिम बंगालसारख्या राज्यात जमिनीचे वास्तू, डांगा, पानबरोज किंवा शाली जमीन असे अतिशय बारकाव्याने प्रकार पडतात आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी ठरते. क्या बात आहे. पण इथे एक अतिशय महत्त्वाचा आणि फायद्याचा दुसरा क्विक फॅक्ट असा की जर मालमत्ता एखाद्या महिलेच्या नावावर खरेदी केली जात असेल तर मुद्रांक शुल्कात 1 ते 1.5% सवलत मिळते. खरंच? हो. 50 लाखांच्या व्यवहारात 1.5% म्हणजे 75,000 रुपये थेट वाचतात. क्या बात आहे. ही बचत खूप मोठी आहे. आता आपण एका वेगळ्या परिस्थितीचा विचार करूया. हे सगळं झालं जेव्हा आपण बाहेरच्या व्यक्तीकडून जमीन घेतो. हां. पण समजा याच शेतकऱ्याला आपली कष्टाची जमीन त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर करायची आहे. अशा वेळी जर खरेदी खत केलं तर पुन्हा तोच 7 ते 8% मोठा भुर्दंड पडेल. बरोबर. मग रक्ताच्या नात्यात मालमत्ता देण्यासाठी कोणता कायदेशीर मार्ग आहे? तिथेच बक्षीसपत्र म्हणजेच गिफ्ट डीड हा दस्तऐवज अत्यंत प्रभावी ठरतो. जेव्हा मालमत्ता प्रेमाने आणि कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय दिली जाते तेव्हा मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम 122 नुसार ते बक्षीसपत्र ठरतं. अच्छा. आता यात सर्वात महत्वाची तरतूद प्राप्तिकर कायदा म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्टच्या कलम 56 उपकलम 2 आणि त्यातील एक्स या कलमात दिली आहे. या तरतुदीनुसार ठराविक जवळच्या नातेवाईकांमध्ये केलेल्या मालमत्ता हस्तांतरणाला करातून पूर्ण सवलत दिली जाते. हे ठराविक जवळचे नातेवाईक म्हणजे कायद्याच्या नजरेत नेमके कोण? या कायद्यानुसार नवरा बायको, आई वडील, मुले, नातवंडे आणि सासू सासरे यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. म्हणजे अगदी जवळचे नातेवाईक. हो. याचा सोपा अर्थ असा की जर तुम्ही या रक्ताच्या नात्यांमध्ये मालमत्ता बक्षीस म्हणून दिलीत तर शासनाकडून आकारली जाणारी ती मोठी स्टॅम्प ड्युटी आणि इन्कम टॅक्स लागत नाही. हे खूपच भारी आहे. फक्त 200 रुपये किंवा शासनाने ठरवलेल्या अतिशय नाममात्र शुल्कात बक्षीसपत्राची नोंदणी करता येते. याचा व्यवहारात काय परिणाम होतो तर सामान्य माणसाला आपला मोठा आर्थिक खर्च टाळून तत्काळ आणि कायदेशीररित्या कुटुंबात मालकी हक्क हस्तांतरित करता येतो. हे खूपच सोयीचं आहे. म्हणजे एकाच झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर फळ ठेवल्यासारखं आहे. झाड तेच राहतं आणि सरकार त्यावर टॅक्स लावत नाही. अगदी तसंच. पण आता बघा, इथूनच एका मोठ्या गैरसमजाला सुरुवात होते. अनेकांना वाटतं की जर टॅक्स वाचवायचा असेल तर नातेवाईक नसतानाही पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच कुलमुखत्यारपत्र करून जमीन विकत घेणं सर्वात स्वस्त आणि सोपं आहे. कारण तिथे स्टॅम्प ड्युटी लागतच नाही. हा मार्ग किती सुरक्षित आहे? हां. आजच्या चर्चेतील सर्वात मोठा आणि अत्यंत धोकादायक गैरसमज आहे जो आपण तातडीने फोडला पाहिजे. पॉवर ऑफ अटर्नी करून जमीन खरेदी करणं म्हणजे अक्षरशः स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. असं का? लोक तर सर्रास स्टॅम्प पेपरवर पॉवर ऑफ अटर्नी लिहून जमिनीचे व्यवहार करत असतात. कारण सर्वोच्च न्यायालयाचा यावर अतिशय स्पष्ट आणि ऐतिहासिक निकाल आहे. 2011 सालचा सूरज लॅम्प इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध स्टेट ऑफ हरियाणा हा तो निकाल. अच्छा. या निकालाने भारतीय करार कायदा कलम 182 मधील एजन्सीच्या तत्वाचा संदर्भ दिला. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट तरतूद केली आहे की पॉवर ऑफ अटर्नी हा मालकी हक्क हस्तांतरणाचा कोणताही कायदेशीर दस्तावेज नाही. म्हणजे हे असं झालं ना, एखाद्या महागड्या गाडीचे पूर्ण पैसे समोरच्याला द्यायचे, ती गाडी चालवायला घ्यायची, पण आरसी बुक मात्र मूळ मालकाच्याच नावावर ठेवायचं. गाडी चालवायला मिळतीये पण कायदेशीररित्या ती गाडी तुमची कधीच नसते. अगदी तंतोतंत हेच घडतं. याचा सोपा अर्थ असा की तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं असेल आणि जमिनीचे पूर्ण पैसे दिले असतील तरी कायद्याच्या नजरेत तुम्ही त्या जमिनीचे मालक नसता. बापरे. तुम्ही फक्त मूळ मालकाचे प्रतिनिधी किंवा एजंट असता. आणि याचा व्यवहारात काय भयानक परिणाम होतो हे समजून घ्या. समजा मूळ मालकाचा मृत्यू झाला तर पॉवर ऑफ अटर्नी तिथंच रद्द होते. म्हणजे मालकी गेली. हो. मग त्याचे वारसदार येऊन जमिनीवर दावा सांगतात. अशावेळी न्यायालयात तुम्हाला तुमचा मालकी हक्क सिद्धच करता येत नाही. अनेक शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली आहे. लोकांचे आयुष्यभराचे कष्ट आणि जमीन दोन्ही कायमचे हातातून निघून गेले आहेत. म्हणून मालमत्ता खरेदीसाठी हा मार्ग कधीही वापरू नये. बाप रे. म्हणजे स्टॅम्प ड्युटीचे थोडे पैसे वाचवण्याच्या नादात लोक पूर्ण मालमत्ताच गमावून बसतात. हे खरंच डोळे उभे होणार आहे. नक्कीच. आता आपण एक वेगळ्या समस्येकडे वळूया. समजा एखाद्या व्यक्तीला बक्षीसपत्र करायचं नाही कारण त्यात जिवंतपणेच मालकी हक्क निघून जातो.
आणि पॉवर ऑफ अटर्नी तर बेकायदेशीर आहे हे आपण पाहिलंच. मग असा कोणता मार्ग आहे जिथे माणसाला जिवंत असेपर्यंत मालकी स्वतःकडे ठेवता येईल आणि त्याच्या पश्चातच ती विशिष्ट व्यक्तीला मिळेल? अशा परिस्थितीसाठी कायद्याने अतिशय दूरदृष्टीचा मार्ग दिला आहे. तो म्हणजे मृत्यूपत्र किंवा ज्याला आपण वसियत म्हणतो. अच्छा भारतीय उत्तराधिकार कायदा कलम 59 नुसार याची तरतूद आहे. अच्छा जेव्हा एखादी व्यक्ती स्वकष्टार्जित मालमत्ता उभी करते तेव्हा तिला पूर्ण अधिकार असतो की तिच्या मृत्यूनंतर ती मालमत्ता कोणाला मिळावी. म्हणजे याची तरतूद नेमकी कशी काम करते? मृत्यूपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या मालमत्तेबाबत मृत्यूनंतर काय व्हावे याची केलेली कायदेशीर घोषणा. याचा सोपा अर्थ असा की जोपर्यंत ती व्यक्ती हयात आहे तोपर्यंत तोच त्या जमिनीचा मालक राहतो. हां हां तो वाटेल तेव्हा ते मृत्यूपत्र बदलू शकतो किंवा रद्द करू शकतो. आणि याचा व्यवहारात परिणाम असा होतो की व्यक्तीच्या पश्चातच त्याच्या इच्छेप्रमाणे मालमत्तेचा कायदेशीर हक्क ठरवलेल्या वारसदाराला मिळतो. यासाठी अत्यंत नाममात्र शुल्क लागते. पण इथे एक मोठी अडचण आहे. मी अनेकदा पाहिले की मृत्यूपत्रावरून भावंडांमध्ये कोर्टात वर्षानुवर्षे दावे चालतात. म्हणजे मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देता येतं ना? तुमचा हा मुद्दा एकदम रास्त आहे. होय, मृत्यूपत्राला न्यायालयात निश्चितपणे आव्हान देता येते. समजा एखाद्या व्यक्तीला 2 मुलं आणि 2 मुली आहेत आणि त्याने मृत्यूपत्रात अचानक संपूर्ण मालमत्ता फक्त एकाच मुलाच्या नावे केली आणि बाकीच्यांना वाड्यावर सोडलं. अशावेळी इतर वारसदार संशय घेऊन न्यायालयात जाऊ शकतात. बरोबर. ते दावा करू शकतात की वडिलांवर दबाव होता, त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती किंवा फसवणूक करून हे मृत्यूपत्र बनवून घेतलं आहे. मग असा कायदेशीर मनस्ताप टाळण्यासाठी हा मार्ग कधी योग्य ठरतो? जिथे वारसदार कमी आहेत किंवा कुटुंबात सर्वांची सहमती आहे आणि मुख्य म्हणजे मृत्यूपत्र करताना 2 सक्षम साक्षीदारांच्या उपस्थितीत ते रीतसर दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत केले असेल तरच हा पर्याय उत्तम ठरतो. म्हणजे रजिस्टर करणं सेफ आहे. हो, नोंदणीकृत मृत्यूपत्र कोर्टात सिद्ध करणे सोपे जाते. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. ही माहिती तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. हो ना. आता आपण एका अतिशय गुंतागुंतीच्या आणि ग्रामीण भागात वारंवार उद्भवणाऱ्या समस्येकडे येऊया. समजा एखाद्या व्यक्तीचं मृत्यूपत्र न करताच निधन झाले. मग आता कायद्याने त्याची जमीन त्याच्या 4 मुलांच्या नावे सामायिक किंवा जॉईंट झाली. हां, सर्वांची नावे 7-12 उतार्यावर लागली. आता या 4 पैकी एका भावाला आपला हिस्सा दुसऱ्या भावाला द्यायचा असेल तर तो कसा देणार? इथे मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुटुंबात बक्षीसपत्र करता येईल का? इथे पुन्हा एक मोठा गैरसमज निर्माण होतो आणि लोक अडकतात. सामायिक किंवा वडिलोपार्जित जमिनीत जर तुम्ही एका भावाकडून दुसऱ्या भावाकडे बक्षीसपत्र करायला गेलात तर तिथे प्रचंड मोठी स्टॅम्प ड्युटी लागू शकते. खरंच? पण ते तर भाऊच आहेत ना. हो, पण दुय्यम निबंधक कार्यालयात संपूर्ण मालमत्तेचे मूल्यांकन करून त्यावर कर आकारणी होऊ शकते. अशा वेळी मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील हक्क सोडपत्र म्हणजेच रिलिंक्विशमेंट डीड किंवा रिलीज डीड हाच सर्वात योग्य आणि कायदेशीर मार्ग असतो. म्हणजे यात कायद्याची तरतूद नेमकी काय आहे? हे बक्षीसपत्रापेक्षा वेगळं कसं? तरतूद अशी आहे की जेव्हा एखादी मालमत्ता सामायिक असते आणि त्यात अनेक सहमालक असतात तेव्हा एखादा मालक आपला कायदेशीर हक्क दुसऱ्या सहमालकाच्या बाजूने कायमचा सोडून देऊ शकतो. अच्छा. याचा सोपा अर्थ असा की तो कायदेशीररित्या लिहून देतो की माझा या सामायिक जमिनीवरील हक्क मी संपवत आहे. हे फक्त आणि फक्त आधीच सहमालक असलेल्या व्यक्तींच्याच बाबतीत करता येतं. बाहेरच्या व्यक्तीला हक्क सोड करून देता येत नाही. हे म्हणजे जॉईंट बँक अकाउंट सारखं आहे. 4 जणांचं जॉईंट अकाउंट आहे. त्यातून एकाने बँकेत जाऊन आपलं नाव कमी केलं. बरोबर. पैसे तिथेच राहतात. फक्त उरलेल्या तिघांचा त्यावर हक्क राहतो. यासाठी नवीन अकाउंट उघडून टॅक्स भरण्याची गरज पडत नाही. अगदी अचूक. आणि याचा व्यवहारात सर्वात मोठा परिणाम आणि फायदा हा होतो की अतिशय नगण्य स्टॅम्प ड्युटीमध्ये म्हणजे 200 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्पवर हे सामायिक जमिनीतील हक्क सोडता येतात. वा, हा तो खूप मोठा फायदा आहे. हो, विशेषतः शेती क्षेत्रात गटशेती करताना किंवा सामायिक 7-12 उतार्यावरून स्वतःचं नाव कमी करून जमिनीचे तुकडे होण्यापासून वाचवण्यासाठी याचा प्रचंड फायदा होतो. आता अगदी शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या परिस्थितीचा विचार करूया. समजा कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक गेला, त्याने मृत्यूपत्र केलेलं नाही
हक्कसोड करायला भावंड तयार नाहीत आणि मालमत्तेवरून कुटुंबात थोडाफार तणाव सुरू झालाय. हे खूपदा होतं. अशा वेळी कोर्टात जाऊन आयुष्यभर लढण्याव्यतिरिक्त काही मार्ग आहे का? यासाठी कौटुंबिक व्यवस्थापन पत्र म्हणजेच फॅमिली सेटलमेंट डीड हा प्रकार कसा काम करतो? हा अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्णमध्ये काढणारा मार्ग आहे. जेव्हा कुटुंबात मालमत्तेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट मार्गदर्शक तत्वानुसार कौटुंबिक व्यवस्थापन पत्र करता येते. अच्छा. हिंदू वारसा कायदा कलम 8 मधील तरतुदींच्या अनुषंगाने सर्व कायदेशीर वारसदारांनी एकत्र बसून मालमत्तेचं प्रेमाने आणि संमतीने वाटप करणे यात अपेक्षित आहे. यात नवीन मालकी हक्क दिला जातो का? नाही, हीच तर यातील मुख्य कायदेशीर तरतूद आहे. फॅमिली सेटलमेंट डीडमध्ये कोणत्याही नवीन मालमत्तेचे हस्तांतरण होत नाही, तर आधीपासूनच असलेल्या सामायिक हक्कांचे फक्त वाटप किंवा समायोजन केले जाते. याचा सोपा अर्थ असा की जो हक्क आधीच तुमचा आहे तो फक्त कागदोपत्री निश्चित केला जातो. थांबा, इथे माझ्या मनात एक विचार आला. जर या वाटपात नवीन हस्तांतरण होत नाही आणि त्यावर मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी 0 लागते, तर मग लोक मुद्दाम खोटा कौटुंबिक वाद उभा करून टॅक्स वाचवण्यासाठी याचा गैरवापर का करत नाहीत? कोणीही कोणाला मालमत्ता देताना हेच करेल ना? हां, अतिशय कळीचा प्रश्न विचारलात. पण कायदा इथे खूप कडक आहे. दुय्यम निबंधक जेव्हा हे डीड नोंदणीकृत करतो तेव्हा तो पाहतो की ज्या व्यक्तींमध्ये हा समझोता होत आहे त्यांच्यात आधीपासूनच रक्ताचे नाते आणि त्या मालमत्तेवर कायदेशीर पूर्व हक्क आहे का? म्हणजे अनोळखी लोक हे करू शकत नाहीत? अजिबात नाही. 2 अनोळखी व्यक्ती किंवा पूर्व हक्क नसलेले लांबचे नातेवाईक असा समझोता करूच शकत नाहीत. हा एक प्रामाणिक आणि बोनाफाईड समझोता असावा लागतो. याचा व्यवहारात सर्वात मोठा फायदा असा होतो की या पत्राच्या आधारावर तलाठी कार्यालयात जाऊन अत्यंत सहजपणे 7/12 उतार्यावर वारसांची नावे लावता येतात. कुटुंबाची शांतता टिकते, कोर्ट कचेरीचा वेळ वाचतो आणि लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटीही वाचते. म्हणजेच मालमत्तेच्या व्यवहारात केवळ आजचे पैसे वाचवणे महत्त्वाचे नाही, तर भविष्यातला कायदेशीर मनस्ताप टाळण्यासाठी योग्य प्रक्रियेचा आणि दस्तऐवजाचा मार्ग निवडणं सर्वात जास्त गरजेचे आहे. 100%. कायदेशीर प्रक्रियेत अज्ञानापोटी घेतलेला एक चुकीचा निर्णय पूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणू शकतो, तर योग्य माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय तुमची आणि तुमच्या पुढच्या पिढीची सुरक्षा अभेद्य करतो. तर मंडळी, आजच्या या अत्यंत सखोल चर्चेत आपण मालमत्ता हस्तांतरणाचे 6 प्रमुख कायदेशीर मार्ग मुळापासून पाहिले. बाहेरून जमीन घेताना खरेदी खत आणि त्याची नोंदणी कशी सक्तीची असते हे आपण समजून घेतलं. बरोबर. कुटुंबात मालमत्ता देताना कर सवलतीचा फायदा देणारं बक्षीसपत्र आणि टॅक्स वाचवण्याच्या नादात पॉवर ऑफ अटर्नी वापरल्यास मालकी हक्क कसा शून्य होतो हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासहित पाहिलं. स्वतःचं नियंत्रण ठेवून मालमत्तेचं नाटप करण्यासाठी मृत्यूपत्राचा वापर, सामायिक जमिनीत केवळ नाव कमी करण्यासाठी हक्क सोडपत्र आणि अचानक ओढवलेल्या परिस्थितीत कुटुंबात वाद न होता प्रेमाने वाटप करण्यासाठी 0 टॅक्स असलेलं कौटुंबिक व्यवस्थापन पत्र, या सर्वांच्या मागचा कायदा आणि त्याचा थेट आपल्या 7/12 होणारा परिणाम आपण उलगडला. होय, ही माहिती प्रत्येकाला असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. तसेच महसुलाशी संबंधित रोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, माहिती शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.